नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज गावाकडे चाललो होतो. म्हणजे आमच्या गावाकडे म्हणजे रोळगावला. आणि मग गावाकडे जात असताना श्रीगोंद्या आडळगावच्या पुढे निघालो की आम्हाला रोडच्या साईडला बाळूमामांची पालखी दिसली. चला म्हणलं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पालखीचं दर्शन घडवूया, तुम्हाला ती पालखी दाखवूया. म्हणून आम्ही आता त्या पालखीच्या ठिकाणी चाललो. ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर सगळ्यांनी पहा पालखीचं आणि आनंद घ्या. दिवसभर महिन्या पुढे सरायला गेला कोल्हापूरला आहे ना ते. आज मग पालखी असते इकडे. पालखी चप्पल काढायची इथंच. दगडांवर ना. हां, त्याच्या मला काढतात ना. पालखी हां, मग तिथं आतमध्ये आलो, पाया पडतो, दर्शन घ्यायचं कुठे कुठे शिकाय. हां, तुझ्याकडेच मला आरती बरी संध्याकाळ असते बाबा. हे ना म्हणून आलोच आम्ही 15-20 मिनिटं. आणि हे लाव. तिला म्हणून घरीच थांब, आम्ही आलो 15 मिनिटात. काय आता राहिलंच तिथे 15-20 मिनिटं. झालं दर्शन घेतलं. अरे दर्शन घेतलं मग काय झालं. मी थांबतो बाहेर. मग गर्दी नाही त्यामुळं काय नाही. एक मिनिट इकडं बघ, इकडं बघ ना. हे कसं कॅप्चर तसं नाही आहे ना. रात्री खूप गर्दी असेल बाबा इथं रातच्याला. नाही नाही, रात्री गर्दी खूप असेल म्हणलं. गर्दी
आहे का नाही बाबा नाही घेत नाही वाटतं जास्त आणि मेंढ्या चरायला असतात का दिवसभर चल लईच यांनी बंडारा लावलाय ना तर पुसती का लावलाय ना बंडारा भरपूर लावलाय बाबांनी चला मित्रांनो गावाकडे चाललो होतो आणि गावाकडं म्हणजे आमच्या गावाकडे जात असताना आडळगावच्या पुढे येणार नाही आडळगावच्या पुढं किती किलोमीटर असणार आडळगावच्या पुढं 5-6 किलोमीटर आणि म्हणजे बिटकीवाडीच्या नारळगावच्या मध्ये बाळूमामाचा हे लागला आहे काय म्हणतात बाळूमामाची पालखीचं या ठिकाणी थांबलेली या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. चला पुढच्या प्रवासाला.